मी कैवल्य कुशल डरंगे. स्वागत आहे माझे YouTube चॅनल कैवल्य गॅलेक्सीवर. मी आलो माझ्या गावी अमरावतीला. तर आम्ही इकडून निघत आहे हनुमानजीच्या दर्शनाला जहागीरपूर सर्व कुटुंबासह. सोबत आहे काकाची गाडी. चला बसूया. काका चालवा. ह्या माझा पहिला व्लॉग आहे. चला मित्रांनो, सर्व एकत्र बोला, जय श्रीराम. जय श्रीराम. तर चला मित्रांनो, दुधाचे चटके खात अरबादाचे राव घेऊ. जय श्रीराम. रामजी से कह देना जय सिया राम. मेरी रामजी से कह देना जय सिया राम. राम संग जपता तुम्हारा सदाना. राम संग जपता तुम्हारा सदाना. अपने रामजी से कह देना जय सिया राम. अपने रामजी से के लाल मेरा छोटा सा ये काम. मेरी रामजी से कह देना जय सिया राम. बाहेर उन्हाचे चटके, गाडीत गार गारवा, प्रवासातील मस्ती मनास देऊन जाई ताजवा. कुठला गाव लागलेला आहे. गाव त्यानंतर जहागीरपूर येणारच आहे. मित्रांनो, आलेला आहे जहागीरपूरचा वाटा. बघा उजव्या साईडला. मित्रांनो, जहागीरपूरचा रोड लागलेला आहे. मित्रांनो बघा किती मस्त झाड आहे. हिरवगार झाड आहे. काय काका, किती दूर आहे? दूर 1 किलोमीटर. तर मित्रांनो, आलेला आहे जहागीरपूरचे प्रवेशद्वार. श्री महारुद्र मारुती संस्थान जहागीरपूर. मित्रांनो सर्वे म्हणा जय हनुमान. जय हनुमान. मित्रांनो, हे आलं आहे जहागीरपूर. हे मंदिर दिसते तुम्हाला. बघा हे इकडे मंदिर आहे. ते चला ते. ही आपली गाडी ईव्ही पार्क होत आहे. मित्रांनो लवकर थांबा, मी चष्मा घालतो आणि टोपी घालतो. चला या मित्रांनो पटकन. काकांनी गाडी पार्क केलेली आहे आणि लगेच जाऊ दर्शनाला. बोला जय हनुमान आणि प्रसाद घेऊ. मित्रांनो आता जाऊया मंदिरावर हनुमानजीच्या दर्शन घ्यायला. तर मित्रांनो, आता आलो आहे आपण मंदिराच्या पायरी जवळ. मूर्ती आपल्याला दिसत आहे. आपण आता चला प्रत्यक्ष दर्शन घेऊ. महारुद्र हनुमानजीचे हे भव्य दिव्य मंदिर आहे. बघून घ्या. मित्रांनो, आता आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण चाललो महाप्रसादासाठी. चला. माझं बोट नाही. माझं बोट
हा हा मंदिराच्या पुढे गेले की लगेच महाप्रसाद आहे. मित्रांनो, महाप्रसाद फक्त 2 वाजेपर्यंत सुरू झाला. हे बघा, हे बघा मित्रांनो, महाप्रसाद आलाय. बोला जय हनुमान. हनुमानजीचा प्रसाद घेऊ आणि तृप्त होऊ. तर चला. आता चला मित्रांनो, बघूया. दर मंगळवारी आणि शनिवारी लोकांची खूप गर्दी असते. पोळी भाजी आणि वरण भात हे स्वादिष्ट जेवण. मित्रांनो, महाप्रसाद उशिरा चालू नाही. चला. उष्टतात ठेवण्यानंतर हात धुवून घ्यावा. अन्न हे पूर्ण ब्रह्म, ज्यानी जे यज्ञ कर्म. आजी आहे, आपण यांच्यासोबत गप्पा करू. यांना चांगलं जेवण आपल्याला दिलं आहे. मित्रांनो, आता जेवण झालेलं आहे. थोडंसं विश्रांती करू, आराम घेऊ आणि अतिशय सुंदर असं प्रसादाला आहे. इकडे बगीचा आहे, लहान मुलासाठी खेळणं आहे. आणि तर मित्रांनो, हनुमानजीचे दर्शन झालेलं आहे. आता जहागीरपूर वरून आपण निघू कौडण्या. तर चला, काकाच्या कार मध्ये आता निघालो आहे आपण कौडण्यापूरसाठी. चला चला चला. अरे वारे 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 वारे. जहागीरपूर ते कौडण्यापूर अंतर 10 किलोमीटर आहे. रुक्मिणी मातेचं हे माहेर घर. भरपूर ऊन आहे, पायाला उन्हाचे चटके लागत आहे. ऊन जरा जास्त पण मजा तेवढीच मस्त. चला मित्रांनो, माझ्या संगी. हे आहे रुक्मिणीचं माहेर घर मंदिर. आणि मंदिराच्या पुढं आहे वर्धा नदी. आपण वर्धे नदीत हातपाय धुवून दर्शनाला जाऊ. अशी कथा सांगितली जाते की श्रीकृष्णाने कौंडण्यपूरवरून रुक्मिणीचे हरण केले होते. श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचे इथं सुंदरशी मूर्ती आहे. आता जाऊ आपण कौंडण्यापूर मधील इस्कॉन मंदिर. इस्कॉन मंदिर आपण कृष्णाच्या दर्शनाला आलेलो आहे. चला लवकर चला. इथे चपला काढून पायऱ्यांनी वर दर्शनाला जाऊ. बघा मित्रांनो, मंदिर किती सुरेख आहे. कृष्णाची लीला इथे दाखवलेली आहे. इस्कॉन मंदिर बघितल्यावर आता जाऊ अंबिका मंदिर. श्रीकृष्णाने रुक्मिणी मातेचं तिथं हरण केलं होतं. हे अंबिका मंदिर, कौंडण्यपूर मधलं अंबिका मंदिर.
अंबिका मातेची अतिशय हे सुंदर मूर्ती. हीच ती खिडकी जिथून श्रीकृष्णाने रुक्मिणी माताचे हरण केले होते. आता अंबिका देवीचं दर्शन घेऊन मी नानीसोबत मस्त झुला घे. नानी लवकर झुला घे. कौंडण्य पूर आणि जहागीरपूर आपलं झालेलं आहे. तर आता धन्वंतरीला महाघंटा बघा. चला धन्वंतरीला आहे नागेश्वर महादेवचं मंदिर आणि मोठा घंटा. आपण आलो आहे धन्वंतरी श्री नागेश्वर महादेव मंदिर. मंदिर हे अतिशय घनदाट जंगलात आहे. मंदिराच्या बाजूने वर्धा नदी आहे. हेमाडपंथी काळातलं पुरातन मंदिर आहे. अतिशय सुंदर असा परिसर आहे. जाऊ मित्रांनो, आतमध्ये महादेवाचा दर्शन घ्या. बघा मित्रांनो, महादेवची किती मोठी पिंड आहे. या महादेव मंदिरचा पुढं आहे घंटा मंदिर. अरे बापरे मित्रांनो, किती मोठा घंटा. ही आहे ढिपे पाटल्यानं दान केलेली नवसाची घंटा. या घंटेचे वजन आहे 500 किलो. या मंदिराचे इतिहास आणि घंटाचे महत्त्व हे आपण जवळून ऐकून घेऊ. एवढा मोठा घंटा कोणी दिला? हा घंटा माजी मसल्याचे ढेपी पाटील त्यांनी दिला आहे. त्या काळात त्याला झाली 105 वर्षे 6 वर्षे. त्या काळात त्यांना मूलबाळ नव्हतं होत आणि मूलबाळ नव्हतं होत त्यामुळे त्यांनी संकल्प केला की बुवा मूलबाळ झाली तर मी घंटा वाहीन. त्यांना 5 पत्न्या होत्या. 5 पत्न्या असून मूलबाळ नव्हतं. शेवटी 5वी करूनही त्यांना आराधना करायला लागली. भगवंतापासून आराधना केली. भगवंताची कृपा झाली, प्रसन्न झाली. त्यांना 5ही पत्न्यांना मुलं झाली. 11 मुलं 10 मुली अशी 21 अपत्य झाली. त्याच्यामुळं हा घंटा त्यांनी दान दिला. त्या काळात वजन 5 क्विंटल 12.5 किलो म्हणजे जुन्या काळातलं वजन आहे 410 सेफ. आजचा किलोमध्ये त्याचं 5 क्विंटल 12.5 किलो होते. आणि तो अष्टधातूपासून बनलेला आहे. सोना, चांदी, तांबा, पितळ, रांगा, सिसा, लोहा असे 8 धातूपासून बनलेला आहे. असा त्या घंट्याची माहिती आहे बाबा. ते मंदिर फार पुराण आहे. त्याच्या इतिहास कोणी सांगू शकत नाही. कारण या ठिकाणी रुक्मिणी अभिषेक करायला यायची. कोणी सांगण्याचा काळ नाही. म्हणून याची काही माहिती सांगणं, विशेष माहिती सांगणं शक्य नाही आहे. धन्यवाद अप्पा. मला धन्यवाद बाबा. आता आपण धन्वंतरी श्री महादेव मंदिर बघितलं आणि भव्य दिव्य घंटा बघितला. आपण काय काय बघितलं मित्रांनो? जहागीरपूर, कौंडण्यपूर आणि धन्वंतरी. आता आपण निघूया काकाच्या गाडीत अमरावती आपल्या घरी. चला. अशा प्रकारे आपण घरी आलेलो आहे.
कसा वाटला मित्रांनो माझा पहिला व्लॉग? आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, कमेंट, शेअर नक्की करा.